पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एक काम करूया, थांब। हेलो हेलो, कोण बोलताय? सावकाश। हॅलो, हा मुग्धा, अगं मी बोलते। हा हाय, बोल की। सगळं ठीक आहे ना? वय वय, हॅपी बर्थडे। थँक्यू। मला बोल। थांब थांब, तुझ्या लाडक्या संग बोल। हॅलो मुग्धा, हॅपी बर्थडे। थँक्यू। कोण आहे ग? अगं मैत्रीण आहे। बरं झालं हिच्या फोनवरनं कॉल केलास, नाहीतर कॉलच झाला नसता आपला। अगं तिचीच आयडिया आहे, आणि फक्त फोनसाठीच नाही, आपल्याला भेटायला बी मदत मिळेल तिची। मला बी। तुला बी म्हणजे? तुला कोणाची मदत मिळणार आहे? अच्छा, समजलं समजलं। हा बरं ऐक, वाट बघीन तुझी। बाहेर पडल्यावर कळव मला कुठे भेटायचं ते। हा स्मिता, ये ग कधीतरी भेटायला वेळ मिळाल्यावर। हा नक्की ये। चल ठेवते, हा बाय। बाय। थँक्यू स्मिता। हा कळलं कळलं। आणि थँक्यू काय? अरे तू भाव आहेस आपला। कोण मैत्रीण आहे ग? अगं शाळेतली मैत्रीण होती एक। अच्छा, तिला जरा फोन लाव, मला बोलायचंय तिच्या संग। अगं लाव फोन लाव। परत मुग्धाचा फोन येतोय। नाही, एक मिनिट थांब, मी उचलते। हा मुग्धा, बोल। मी मुग्धाची आई बोलते। हाय काकू, कशा आहे तुम्ही? मी बरी आहे। तू एकदा घरी का नाही येत ग भेटायला? हा, आधी कळवते आणि येते। बरं काकू, फोन ठेवू का? मम्मी बोलवाल्या। हा चालते, ठेव। बाय। मम्मी, मला तायडीला बर्थडे गिफ्ट द्यायचे। आम्ही शॉपिंगला जाऊन येतो। जा। मुग्धाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी बर्थडे। मॅडम, ते गोपीनाथच्या। अरे हा निशांत, त्या जागेचं काय ते बघ बाबा एकदा। बघतो।
मोडकेस वय लाज नाही वाटत? देवी आई, ते दंगा करणारे आणि त्यांचा तो मोरक्या सापडू दे, बघतेस त्यांना. तायडे, कसा दिसतो ड्रेस? लयच भारी दिसतोय, पण तुला आवडला ना? लय आवडला. आता मी येते. वय नीट जाण, गडबड करू नको. पेपर नाहीये. काय आत्ताच जेवून गेला होता ना तुम्ही? मग आता परत? रात्रीच्या जेवणाला वेळ आहे अजून. नाही हो, तसं नाही. ते त्याचं काय आहे, माझं ड्रेस छान आहे. कोणी शिवला हो? तायडे, येते मी. वय नीट जा. तुम्ही का आलाय? का म्हणजे इकडं काय फक्त जेवायलाच येऊ शकतो? हा नाही, तसं नाही. म्हणजे ते हे काय करायलायस? अहो, ते मी मदत करत होतो. नको, ते म्हणलं ना. तुम्ही मदत करत असताना आज मी तुम्हाला उगाच वरडली. सॉरी. अहो, त्यात सॉरी काय हो? काय त्या एकट्या होत्या ना, आणि काम करून थकल्या होत्या, म्हणून त्यांनी दुसऱ्या कोणाचा तरी राग माझ्यावर काढला. इट्स ओके, मी समजू शकतो त्यांचा प्रॉब्लेम. आणि तुमचा प्रॉब्लेम सुद्धा मला कळालाय हो. तुम्हाला कसं कळलं? नाही नाही, तसं नाही हो. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे ते नाही कळलं, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे हे नक्की कळलं. तर तुमचा आणि राधक्काचा चेहराच सांगत होता हो. मी मदत करू काही? काहीतरी म्हणजे? तुम्ही का कशासाठी मदत करणार? सॉरी. जर तुम्हाला मदत करायचीच आहे ना, तर तुम्हाला जे काय कळलंय ते अस्मीला सांगू नका. देवी आई, सोहम आणि मुक्ताच्या संसारात जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते लवकर दूर होऊन ते कायम एकमेकांसंग आनंदात राहू दे. सोहम, मी इथंच थांबते, लक्ष ठेवाय. तुम्ही तिथं कुठं तर बसा. काय प्रॉब्लेम असेल तर फोन करते. हा, पण फोन कडे लक्ष ठेव, नाहीतर मी इथं फोन करत बसायचे आणि तुम्ही तिथं गप्पांमध्ये गुंग. चला, एन्जॉय करा. बर. काय झालं? आज 2 बॉडीगार्ड आहेत आपल्या बरोबर. एक अस्मी आणि एक निशी. आणि दोघं बी एकमेकांच्या नकळतच आपल्याला मदत करायला. म्हणजे त्यांचा एकमेकांसंग काय संबंध?
खरं? त्यांचं केव्हापासून चालू झालंय? चालू झालेलं नाही अजून, पण होण्याच्या मार्गावर आहे. अरे पण अस्मी काहीच बोलली नाही मला. अरे तिलाच काय माहित नाही, निशीकडनंच आहे फक्त. असं आहे वय? हे पण तू तिला काय बोलू नको हा, आणि तिच्या पुढं चुकून बी निशीचं नाव घेऊ नको आणि त्याचा इशे बी काढू नको. बरं, तुम्ही म्हणाल तसं. ए तांबड्या, मम्मी कुठं दिसते का त्याने बघ बर का. उगा नसता गोळ व्हायचा नाही तर. अरे दाद्या, तू टेन्शन घेऊच नको, मी बघतोय. म्या देवीकडे नवेच मी बोललोय, मॅडम इथं यायला नको म्हणून, नाही तर मी मेलोच. मॅडम तू आणि ताई तिघांकडनं मार खायला लागेल. अजून एकीकडनं मार खायला लागतोय बहुतेक. दाद्या, तिला दिसावं म्हणून रोज पुढं पुढं करत असतो. आज काय झालं? बोल की, जा बोल. वहिनी गपचूप बस. पहारा द्यायला आलोय, पहारा दे. बघ ना. दादा बस सारा, मम्मीचा फोन आहे. हॅलो, ऐक, मी एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी साताराला चाललंय. घरला यायला उशीर होईल, तर एक काम कर, ताबडतोब घरी जा. ते बाबू शेट येतील तेव्हा बीसे संघ तू असलेलं बरं. ते एकटे काही हँडल करू शकणार नाहीत, आणि महत्वाचं म्हणजे फायनल डिसिजन आपलं पाहिजे. हा, निघतो 0 मिनिटात. हा, मी येते जाऊन. निशीचा फोन आहे. काय झालं रे? मम्मी आली काय? नाही नाही, मम्मी नाही आली. मम्मीचा फोन आलता, मम्मी साताऱ्याला चालल्या. मला घरी थांबायला सांगितलंय, कोणतरी येणार म्हणून. मी घरी जातो मग. हा, असं पण मम्मी बाहेर चालल्या म्हणलं इथं थांबायची काय गरज नाही ना. आणि तुझं झालं मला फोन कर, घ्यायला यायचं असेल तर. चालतंय. चल 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 चल. काय झालं? मम्मी सातारला चालली, तेव्हा आता काय टेन्शन नाही. थांब 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 थांब, लक्ष कुठं आहे तुझं? देवळात जायचंय आपल्यासनी. कुठलं बी नवीन प्रोजेक्ट करताना आपण फाईल देवा पुढे ठेवतो, माहितीये ना? विसरला सोय. चल गाडी वळव देवळाकडं. हा, येऊ दे सावकाश. ए, अस्मीला बी जायला सांगूया काय? तसं बी मम्मी आता बाहेरच गेले, तर कशाला तिला त्रास उगीच. चालतंय की. थांब, कॉल करतो. बोल. अस्मी ऐक की, आमच्या सासूबाई कुठं तर बाहेर निघाले, तर आता काही टेन्शन नाही. तू निघालीस तरी चालेल. नाही, थांबते मी. एका ओळखीच्या मावशीनं जोगवा म्हणाय बोलवलंय, आणि जोगवा म्हणल्यावर मला बी भारी वाटतंय. हाय मी आत. बरं, जाणार असेल तेव्हा कॉल कर, नाहीतर मी कॉल करतो निघाल्यावर तुला. ओके, बर. बाय. कसला विचार करतेस? आता तरी सांग की काय सरप्राईज आहे?
हॅपी बर्थडे मुक्ता. शांती सुखाचा जोगवा, सात्विक वृत्ती जोगवा, माय भवानी जोगवा, हा सुविचारांचा जोगवा. शाकंबरी भूमी पिकवी, कात्यायनी दंभाशमवी, शमादमाला क्षाय माती, माहेश्वरी भक्ता सुखवी. आवडलं? कसलं भारी आहे. तुझ्यापेक्षा तरी कमीच भारी आहे मुग्धा. आज एवढी भारी भेट होईल वाटलं नव्हतं मला. वय नाहीतर कायम मम्मीची भीती. जन अज्ञाचा उद्धार करी. इंदी देवी पाऊस दे, पृथ्वीला गर्भांकुर दे, सकल सुभगता मंगल दे, अमंगलाला हकलून दे. सगुण स्वरूपी दर्शन दे, पुत्रदायिनी सुपुत्र दे, यश कीर्तीचा पुढचा माते, चिर शांतीचा सुस्वर दे. संसाराचा अर्थ नवा, प्रेम रसाचा झरा हवा, माणूस धर्मी आचरणाचा सार्वत्रिक मधुघोष हवा. माय पित्याचे प्रेम हवे, स्नेहशील सन्मान हवे, तुझ्या कृपेची सदैव धारा, घरोघरी सौभाग्य हवे. इतुका माझा जोगवा, माती पदरी घालावा, आनंदाचा सांगावा, हा कान देऊनी ऐकावा, हा कान देऊनी ऐकावा, हा कान देऊनी ऐकावा. रिक्षा कुठे दिसणार ग? आजी तुम्ही इथंच थांबा, मी नाक्यावरनं रिक्षा घेऊन येते. हो ग माझी. आलेच ना? होय होय. गिफ्ट आवडले ना तुला?
नुसतं नाही, लई आवडलंय. मुग्धा, शॉपिंग आहे वय तुझं ईशान बरोबर? दोघं बी भाऊ बहीण खोटं बोलल्या माझ्या संग. मम्मी खोटं नाही, आम्ही खरंच शॉपिंगला गेलतो. तिकडनं इथं आलो आणि सोम भेटला इकडं. वय मग ह्याला काय देवीने सांगावा धाडला होता तू इथं येणार आहे याचा? मग दोघांचं बी आधीच ठरलेलं आणि तो निशान बी सामील आहे ह्यात. आता घरी गेल्यावर बघणारच आहे मी.